महाराष्ट्र तथा महाराष्ट्र के साथ साथ पूरे भारत में सामाजिक क्षेत्र में उल्लेखनीय काम कर रहे देवा गुरु फाउंडेशन के संस्थापक सम्माननीय श्री सुजीत पपिया भाऊ किशन ढोले व युवा अध्यक्ष अनुज देवा भाऊ ढोले के जनसंपर्क कार्यालय का भव्य उद्घाटन आज दिनांक 8 जनवरी 2026 को लोनाड पीसा डैम रोड स्थित वाकीपाड़ा में भाजपा युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष व माजी सदस्य जिला परिषद थाने सम्माननीय श्री देवेश पाटिल उर्फ बबलू सेठ तथा भिवंडी महानगर पालिका के नवनिर्वाचित नगर सेवक सुमित पुरुषोत्तम पाटिल के करकमल द्वारा रिबन काटकर बड़े हर्षोल्लास के साथ किया गया। इस अवसर पर भिवंडी ग्रामीण आमदार शांताराम जी मोरे, मजदूर फेडरेशन थाने जिला माजी अध्यक्ष व उद्योगपति पंडित सेठ पाटिल, कृषि उत्पन्न बाजार समिति के सभापति श्री सचिन पाटिल, देवागुरु फाउंडेशन के महाराष्ट्र राज्य सचिव तानाजी भाऊ मोरे, लोनाड ग्रुप ग्राम पंचायत के माजी सरपंच भगवान रामा केने, भाजपा उद्योग अघाड़ी थाने जिला ग्रामीण अध्यक्ष विनोद ठाकरे, लोनाड गांव के हरिभक्त पारायण वासुदेव महाराज ढोले, लोनाड ग्रुप सेवा सोसाइटी चेयरमैन कपिल ढोले, वाकीपाड़ा के समाज सेवक व साई भक्त श्री अनंता पाटिल, पड़गा माजी सरपंच व मनसे जिला सचिव श्री रविंद्र विशे, खांडपे चिंचोली ग्रुप ग्राम पंचायत के माजी सरपंच गिरीश दादा अशोक पाटिल, भिवंडी पंचायत समिति के माजी सभापति श्री गुरुनाथ जाधव, पड़गा माजी सरपंच पराग दत्तात्रय पाटोले के साथ साथ भारी संख्या में अनेकों दिग्गज मान्यवर मित्र मंडली नातेवाईक तथा देवागुरु फाउंडेशन के कार्यकर्ता व पदाधिकारियों ने उपस्थित होकर देवागुरु फाउंडेशन के महाराष्ट्र राज्य संस्थापक श्री सुजीत पपिया भाऊ किशन ढोले व युवा अध्यक्ष अनुज देवा भाऊ ढोले को शाल और पुष्पगुच्छ देकर स्वागत किया और उनको शुभकामनाएं दी। तो वही श्री सुजीत पपिया भाऊ किशन ढोले व अनुज देवा भाऊ ढोले ने सभी लोगों का आभार प्रकट किया। टोपी करून लोक देखून नमस्कार करा, तुम्ही पदर लोक झाला की सांगा
अरे उभा उभा उठला ना रे. व्यवसाय करणार्थम प्रविशामि प्रविशामि प्रविशामि. आता देवाच्या नावाने जे एक सामाजिक कार्य आणि सामाजिक चळवळ ही पुऱ्या महाराष्ट्रामध्ये देवाच्या नावाने चालू आहे. आणि त्याच्यामध्ये सुजित भाई पप्प्या जे आमचा एक कार्यकर्ता चांगला समाजासाठी काम करत आहे, गरजू लोकांना मदत करत आहेत. तसेच त्याच्या पप्प्या आणि अनुज हे पण त्याच पावलाने अनुजसुद्धा समाजासाठी लोकांसाठी मुलांसाठी चांगलं कार्य घडत राहावं या ऑफिसचा भरभराटी आणि कार्यकर्त्यांची भरभराटी या कार्याला पाय लागो आणि हा कार्य असाच महाराष्ट्रामध्ये नाव लौकिक मिळो आणि या कार्याचा या महाराष्ट्रामध्ये नक्कीच नाव होईल आणि याची मी त्यांना शुभेच्छा देतो. पप्प्या शेटनी जो हे ऑफिस कार्यालय उघडलं आहे सामाजिक कार्यासाठी त्यासाठी मी त्याला खूप खूप शुभेच्छा देतो. माझा संपर्क त्यांच्या वडिलांपासूनचा आहे आणि वडिलांनी त्याला मला नेहमीच सहकार्य केलं आहे. तसं पप्प्याच्या कार्याचं पण सगळीकडे गौरव आहे, तो उत्तरोत्तर वाढत जावं हे मी त्याला शुभेच्छा देतो. देवागुरु फाउंडेशन मध्यवर्ती कार्यालय हा आज उद्घाटन झालेला आहे. तिसरा कार्यालय हा तिसरा कार्यालय भिवंडी तालुक्यात झालेला आहे. तर ज्या उद्देशाने आम्ही हा ऑफिस या कार्यालय उद्घाटन करत असतो, एकच हेतू असतो आमचा का सामाजिक कार्य याच्यातून गोरगरिबांचा न्याय कसं मिटवता येईल हे आम्ही पहिलं प्राधान्य देत असतो. ज्या गरजू लोकांना जी मदत होईल हे आम्ही बघत आलेलं आहे आणि असंच हे कार्य या ऑफिसमध्ये होईल ही आम्ही देवाकडे प्रार्थना करतो का आम्हाला या कार्यातून लाभ मिळावा. आणि अनुज ढोले हा युवा असल्यामुळे इथून याची सुरुवात होते आणि याचा खूप आम्हाला महाराष्ट्रभर आनंद आहे, कारण युवकांना अनुज ढोले हा पुढे घेऊन जाईल. जनतेचा आधार म्हणून देवाकडे ओळखला जातो आणि त्याला देखील आपला साथ अभिमान कसा आहे का सांगा. अभिमान म्हणजे काय, कार्य हाच आमचा एक अभिमान आहे, म्हणून ऑफिसही आमचा एक अभिमान आहे.
आज देवा ग्रुप फाउंडेशनचे अध्यक्ष आमचे पप्प्याजी ढोले आमचे बंधू आणि माननीय स्वर्गवासी देवा भाऊ यांचे सुपुत्र अनुज तानाजी असतील, कपिल, या सर्व सहकार्यांचा आज या कार्यालयाच्या उद्घाटनासाठी उपस्थित आमचे मोठे बंधू जिल्हा परिषद सदस्य माननीय देवेजी पाटील, आमच्या पंचायत समितीचे सभापती माननीय गुरुनाथ जाधव, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती माननीय सचिनजी पाटील, या सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत आज या देवा ग्रुप या कार्यालयाचं उद्घाटन झालं असं मी प्रथमतः जाहीर करतो. माननीय कपिल मोरेश्वर पाटील साहेब माजी केंद्रीय मंत्री यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण देवा ग्रुप असेल किंवा त्यांचे सर्व कार्यकर्ते असतील, अध्यक्ष असतील, संस्थापक अध्यक्ष असतील, हे त्यांच्या प्रेरणेने समाजकार्य करत आहेत. मला तरी वाटते आज कपिल पाटील साहेब या कार्यालयाच्या उद्घाटनाला येणार होते, परंतु महानगरपालिकेच्या ज्या निवडणुका चालू आहेत त्या निवडणुकीच्या व्यस्त कार्यक्रमामुळे आज येऊ शकले नाही, परंतु त्यांची उणीव भासू नये म्हणून मी स्वतः आणि माननीय आमचे देवेजी पाटील हे स्वतः दोघे आम्ही इथे येऊन या कार्यालयाचं उद्घाटन केलं. देवा ग्रुप फाउंडेशनचं कार्य हे संपूर्ण महाराष्ट्रभर आहे. आपण बघत असाल, मी नेहमी त्याच्या पप्प्या ढोले असतील, त्यांच्या देवा ग्रुपची इंस्टाग्रामची जी पोस्ट असेल, धुळे असेल, बीड असेल, पुणे असेल, नाशिक असेल, रत्नागिरी असेल, सिंधुदुर्ग असेल, बाकी महाराष्ट्रभर प्रत्येक जिल्ह्यात त्यांचं कार्यालय आहे, त्यांचे कार्यकर्ते आहेत. मला तरी वाटते जसं ज्याप्रमाणे टायगर ग्रुपचं नाव आहे तसं देवा ग्रुपचं नाव देखील पूर्ण महाराष्ट्रात, पूर्ण भारतात आज आहे. त्यांच्या कार्याला प्रथमतः मी सलाम करतो आणि नेहमीच त्यांचं कार्य हे जे आरोग्य क्षेत्र असेल, तुमचं शैक्षणिक क्षेत्र असेल, बाकीचे सोशल जेवढी कामं असतील ते करत असतात आणि आज आनंद आहे की त्या कार्यालयासाठी आज ही भली मोठी जागा त्यांनी निवडली आणि आज इथे या हेडक्वार्टरच्या रूपामध्ये त्यांनी इथे समाजकार्यासाठी हा उद्घाटन आज केलं आणि इथून त्यांचं समाजकार्य जे आहे देवा ग्रुपचं इथून होईल अशी मी शुभेच्छा देतो आणि येणाऱ्या काळात ते ठाणे जिल्ह्यात नव्हे तर महाराष्ट्रभर चांगलं काम करतील अशी माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील साहेब यांच्याकडून देखील मी त्यांना शुभेच्छा देतो.
आज आमचे मित्र पप्पाजी ढोले साहेब आणि देवा ग्रुप यांच्या माध्यमातून आज या ठिकाणी नवीन ऑफिसचं ओपनिंग या ठिकाणी केलं आहे. त्याच्याबद्दल सर्वांनाच देवा ग्रुपचे सर्व सदस्य यांना मी मनापासून त्याचं अभिनंदन करतो. ह्या ऑफिसमधून आपल्या समाजोपयोगी चांगली कामं आणि आपल्या परिसरातील जेवढे आपले समाज बांधव आहेत यांच्यासाठी काम करण्याची संधी या ऑफिसमधून देवा ग्रुपचे अध्यक्ष ना पप्पाजी ढोले साहेब यांच्या माध्यमातून होतील आणि ते करतातच. बऱ्याच ठिकाणी विविध कार्यक्रम ते करत असतात. मागेच काहीतरी मला वाटते मोरे साहेबांनी कुठेतरी वाह्या वाटपाचा पण कार्यक्रम केलेले आहेत. यांच्या माध्यमातून चांगले कार्यक्रम करत असतात. याच्या पुढेही या ऑफिसच्या माध्यमातून चांगली कामं यांच्या माध्यमातून घडतील अशी मी त्यांना शुभेच्छा देतो. खूप चांगलं आपण काम करा. आपल्या ग्रुपचं नाव अख्ख्या महाराष्ट्राभर पोचलेलंच आहे. अजूनही त्याच्या व्यतिरिक्त अजून चांगले काम करून आपल्या ग्रुपचं चांगलं नाव अजून पुढे जाईल याचं आपण सर्व ग्रुपच्या माध्यमातून पुढे या ग्रुपला न्याल अशी मी आपल्याला सर्वांना विनंती करतो. आणि आपल्याला सर्वांना देवा ग्रुपचे सर्व सदस्य यांना मी शुभेच्छा देतो. धन्यवाद.